माजी खासदार मनोज कोटकजी, माजी मंत्री प्रकाश मेहताजी, श्री प्रभाकर शिंदेजी, दीपक दळवीजी, श्याम सावंतजी, मंगेश सांगळेजी, लालबहादूर यादवजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि त्यांच्यापेक्षा किंचितच कमी लाडक्या भावांनो, खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो आहे। ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या, त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही। आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो। आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो। आशिषजींनी सांगितलं की आपल्या हिंदू परंपरेत रक्षाबंधनाचं महत्त्व हे एक वेगळं महत्त्व आहे। हा जो रक्षासूत्राचा, राखीचा धागा आहे, हा प्रेमाचा धागा आहे। बहीण आपलं संपूर्ण प्रेम या धाग्यातनं भावाला देते आणि भाऊही संकल्प करतो की मी आजन्म माझ्या बहिणीची रक्षा करेन। खरं म्हणजे आज तर भावांनी हा संकल्प करण्याची आवश्यकता आहे की माझ्या बहिणींना मी इतका सक्षम बनवेल की ती स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करू शकेल। हा संकल्प आता या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मोदीजींनी सातत्याने आमच्या माता भगिनींचा, मुलींचा सक्षमीकरणाचा मुद्दा हा मांडलेला आहे। आणि हेही तेवढंच खरं आहे की जगाच्या इतिहासामध्ये आपण जर एखाद्या राष्ट्राचा विकसनशीलतेकडनं विकासाकडे प्रवास बघितला, मग तो अमेरिका असो, युरोप असो, चीन असो, जपान असो, कोरिया असो, प्रत्येक प्रगत राष्ट्र हे विकासाकडे जात असताना त्या राष्ट्राच्या चेतना या ज्यावेळेस समृद्ध झाल्या आणि त्या चेतनांना हे लक्षात आलं की विकासाकडे जायचं असेल तर समाजाचा 50% हिस्सा हा महिला आहेत आणि हा जो 50% हिस्सा आहे, हा जोपर्यंत मुख्य धारेमध्ये येणार नाही तोपर्यंत विकसित समाज होऊ शकणार नाही। आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्या त्या काळामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग हा महिलांना बनवलं। आपल्या अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक कार्यान्वित केलं आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली। महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यातनं अर्थव्यवस्था बळकट झाली आणि ती सगळे देश हे वेगाने विकासाकडे गेले। खरं तर आपल्या देशामध्ये जेव्हा आपण संपूर्ण विकसित अवस्थेमध्ये होतो, आपल्याला अनेकांना याची कल्पना आहे की एक काळ असा होता की जगाच्या व्यापारात 35% व्यापार एकटा भारताचा होता। जगाच्या GDP मध्ये 30% वाटा एकट्या भारताचा होता। अशा काळातला जो भारत आहे, त्या भारताकडे आपण बघितलं तर त्या भारतामध्ये पुरुषां एवढाच सन्मान
हा स्त्रियांना होता. त्या भारतामध्ये स्त्री शक्तीची पूजा होत होती. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की भारत त्या अत्युच्च शिखरावर गेला. आणि आपण बघा, भारताचं पतन कुठे आहे? भारताचं पतन दोनच गोष्टींमध्ये आहे. ज्यावेळी भारत आपल्या माता भगिनींचा किंवा स्त्रियांचा सन्मान करायला विसरला, स्त्रियांचा दर्जा जेव्हा समाजामध्ये खाली गेला आणि ज्यावेळेस समाज जाती व्यवस्थेत विखंडित झाला, त्याच वेळी भारत गुलाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो.